वलगा मार्गावरील चांदणी चौकात अकॅडमिक हायस्कूलच्या मैदानावर इमान तंजीमच्या वतीने सुन्नी इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं। या एकदिवसीय इज्तेमामध्ये शेकडो लोक सहभागी झाले। इज्तेमामध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। इमान तंजीम द्वारा अकॅडमिक हायस्कूलच्या मैदानावर एकदिवसीय सुन्नी इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला दिल्लीचे मोहम्मद अन्सार आलम, नागपूरचे अब्दुल हमीद इंजिनियर, मुरादाबादचे मौलाना सखावत हुसैन उपस्थित होते। मोहम्मद युसुफ रजा यांनी सांगितले की कलमा पठण करणारे जनावरांवर अन्याय करत नाहीत तेव्हा माणसाला मारणे दूरच राहिले। दर्ग्याला मानणारे दहशतवादी असूच शकत नाही असं सांगून ते म्हणाले की आरोप आमच्यावर असे लागू नयेत। कोणी दोषी असेल त्यामध्ये सर्वसाधारण भरडले जातात। सर्वांना जगण्याचा अधिकार आहे असं प्रबोधन कार्यक्रमात करण्यात आलं। गरीब नवाज ने रब के सामने उसकी सिफारिश न की होगी। अगर सिफारिश करते तो ये शर्त रखते कि सरदारी पहले भारत की हिफाजत की जमानत दे, फिर मैं तेरी बारगाह रब की बारगाह में तेरी दुआ की कबूलियत की दुआ करूं। जो तालिबान कर रहा है वो इस्लाम नहीं है, नोट कर लो। और हम भारत के मुसलमान, नबी पर जान देने वाले मुसलमान, नोट किया जाए। नबी पर जान देने वाले मुसलमानों ने न कभी तालिबान की हिमायत की है और न करेंगे। बोलो सही है क्या करेंगे? और जो करते रहे उनका हश्र भी देख लिया, देखा कि नहीं है? अरे देखा कि नहीं? देख लिया ना। तो जो हमारे मुल्क पर गलत नजर डालेगा उसका यही हश्र होगा। कार्यक्रमात पोलीस आयुक्त अजित पाटील, ठाणेदार आगलावे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। नदीम पन्नी निकालले। इमान तंजीम के राष्ट्रीय अध्यक्ष 2013ला निरोप देण्याची वेळ आली असून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी न्यू इयर बॉलिवूड धमाकाचं आयोजन करण्यात आलंय। आनंदात, उत्साहात, नाचत गात आपल्या परिवारासह नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत। त्यासाठी विद्यापीठासमोर असलेल्या संस्कार लॉनमध्ये न्यू इयर बॉलिवूड धमाका आयोजित आहे। बापट चौकात याचं बुकिंग सुरू आहे। म्युझिक अँड सेलिब्रिटी विथ अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज फूड अशी या कार्यक्रमाची स्पेशालिटी आहे। अभिनेत्री वर्षा उसगावकर, मॉडेल, अभिनेता मानव व डान्स इंडिया डान्स फेम मनोज यांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे। बेस्ट कपल 2014, बेस्ट प्रिन्सेस 2014, बेस्ट प्रिन्स 2014 असे बक्षीस इथे असून हिप हॉप, बेली डान्सिंग, लॉकिंग, ब्लॉकिंग असे नृत्य प्रकार आहेत। डान्सिंग ग्रुप शिरीष क्रिएशन अकॅडमीच्या वतीने नृत्याची तर सूर ऑर्केस्ट्रा संगीताची बाजू सांभाळणार आहे। 31 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। बापट चौकात या कार्यक्रमाचं बुकिंग सुरू आहे। संपर्कासाठी क्रमांक आहे 90 49 39 98 21 व दुसरा क्रमांक आहे 86 20 72 20 96। माजी उपमहापौर रामा सोळंके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वीर शहीद भगतसिंग क्रांतिकारी संघटनेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले। वृद्ध व अंधांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं, तसंच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला व प्रीती बोळेच्या कुटुंबाला मदत करण्यात आली। माजी उपमहापौर रामाभाऊ सोळंके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात आले। नवाथे चौकात वीर शहीद भगतसिंग क्रांतिकारी संघटनेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। रामाभाऊ सोळंके यांचा सत्कार करण्यात आला। आझाद देश के गुलाम हे पथनाट्य विलास थोरात यांनी सादर केलं। तसंच गोरगरीब, वृद्ध व अंधांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला, तसंच प्रीती बोळेच्या कुटुंबाला मदतही करण्यात आली। जय गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ, सावतामाळी संग्राम परिषदेच्या सहाय्यानं हे आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळांमधून स्नेह संमेलन आयोजित करण्यात येत आहेत। नृत्य, नाट्य यांची बहार या स्नेह संमेलनात असते। मोहनलाल सामरा व मॉन्टेसरी प्रायमरी स्कूलचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला। मोहनलाल सामरा मॉन्टेसरी व प्रायमरी स्कूलचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात येत आहे। 29 डिसेंबरला या कार्यक्रमाची सुरुवात झाली। राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचे असिस्टंट डायरेक्टर पंडित पंडागळे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला ब्रिजलाल बियाणी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक राठी, विजय कासट,
सुनील गोयनका, मुख्याध्यापिका विजया कालानी उपस्थित होत्या. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. स्वागत गीतासह स्केटिंग, डान्स, जिम्नॅस्टिक आदी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. मोठ्या संख्येनं पालकवर्ग कार्यक्रमाला उपस्थित होता. मंगल बेला आई सपनों की लहरी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा टाउन हॉल येथे घेण्यात आला. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं. झाडांच्या संगोपनाविषयी माहिती येथे देण्यात आली. प्रभात एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा हा मेळावा टाउन हॉल येथे घेण्यात आला. यामध्ये पर्यावरण परिषदेचंही आयोजन करण्यात आलं. वनराईचे अध्यक्ष मधुकर घारड यांच्या हस्ते पर्यावरण परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. झाडे लावून त्यांचे संगोपन कसे करावे याविषयी घारड यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. आता नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणे-निहाय गुन्ह्यांवर. पोलीस ठाणे खल्लार. आरोपी महेश अण्णा चांगोले, ऑटो चालक. फिर्यादी गोपाळ बाळासाहेब चांगोले. कलम 279-304 अ. हकीकत, 2 प्रवासी घेऊन जात असताना ऑटोसमोर बैल आडवा आल्याने ऑटो उलटला व एका प्रवाशाचा मृत्यू झाला. 21 वर्षीय राहुल गौतम धांडे या प्रवाशाचा मृत्यू झालाय. पोलीस ठाणे मोर्शी. आरोपी अज्ञात. फिर्यादी अभिजित दादाराव झोड. कलम 457-380. हकीकत, फिर्यादी बाहेरगावी गेले असता चोराने घरफोडी करून घरातील 15,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 30,000 रुपये किमतीचे चांदीचे कलदार असा 45,000चा ऐवज चोरून नेला. पोलीस ठाणे शिरखेड. आरोपी शेख मुश्ताक शेख छोटू. फिर्यादी शेख इम्दाद शेख अकबर. कलम 324, 341, 294, 504, 506 व 34. हकीकत, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला माझे तुझ्या बायकोशी संबंध आहेत असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. काठीने मारहाण करून फिर्यादीचे हातपाय बांधून ऑटोत पोलीस स्टेशनला आणले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस स्टेशन परतवाडा. आरोपी अज्ञात. फिर्यादी दिगंबर लक्ष्मण तारसकर. कलम 454, 457, 380. हकीकत, फिर्यादी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असा 72,000 रुपयांचा माल चोरून नेला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये.
आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. सोमवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस. मंगळवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. शिवाजीनगरमध्ये तणाव, डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा झाला स्थापन. बजरंगबलीची ही स्थापना, अतिक्रमण विभागाने मात्र केली जप्तीची कारवाई. सुन्नी इज्तेमाचं आयोजन, शेकडोंची उपस्थिती, आतंकवाद भगावोचं आवाहन. डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला आग, अग्निशामक दलाच्या 8 गाड्या आल्या कामी, लाखोंचं साहित्य भस्मसात. संतप्त नागरिकांचा आक्रोश, बाळाची प्रकृती अत्यवस्थ, डफरीनमधील डॉक्टरांवर कारवाईची मागणी. एलबीटी पथकाची कारवाई, दस्तावेज नाही, कराचा भरणा नाही म्हणून लावले दुकानाला सील. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.